अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. चातुर्मास सुरू झाला आहे. ह्याच चातुर्मासामध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे, या चातुर्मासाचं अवचित्त साधून कुठली उपासना करायची आहे, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चातुर्मास आता देवशयनी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते. या 4 महिन्यामध्ये ना संपूर्ण हिरवळ असते. आपण जास्तीत जास्त आपल्याकडनं सेवा घडत असते. कारण भगवान श्री हरी विष्णू जेव्हा निद्रा अवस्थेत जातात, म्हणजेच काय, जेव्हा ते झोपी जातात, तेव्हा या संपूर्ण विश्वाचा कारभार हा आधी तर भगवान शंकरांच्या हातात येतो. म्हणजेच काय, श्रावण महिना लागतो, नंतर गणपती बाप्पा येतात, नंतर पितृपक्ष असतं, नंतर येते ती आपली कुळदेवी, आणि नंतर दिवाळी झाल्यानंतर जेव्हा कार्तिकी एकादशी येते, त्याच्यानंतर मग चातुर्मास संपतो. आणि या 4 महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा करायची असते. का करायची असते? कारण या चार महिन्यामध्ये जेव्हा भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा जो काही अंश आहे तो पृथ्वी तलावावर असतो, आणि तो आपल्यामध्ये आकृष्ट व्हावा म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उपासना सेवा करायची असते. आता चातुर्मास म्हटलं तर बरेच लोक, कोणी गुरुवार करतं किंवा शुक्रवार, पारायण आपण करत असतो, व्रतवैकल्य आपण करत असतो. पण या 4 महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणं तेवढंच महत्वाचं असतं. बघा, या 4 महिन्यामध्ये पाऊस पडलेला असतो, त्याच्याबरोबर सगळीकडे हिरवळ येते, आणि जे काही पीक आहे, धनधान्य आहे, लोक किंवा एखादा व्यक्ती जेव्हा आपली या 4 महिन्यामध्ये प्रगती होते, तेव्हा आपण काय करतो, तर आपण परमेश्वराचे आभार मानतो. आपण त्या भगवान नारायणाला प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यात जो काही चमत्कार घडला आहे किंवा मला जे काही फायदा झाला आहे तो तुझ्यामुळे झाला आहे. तेव्हा नारायण त्याला म्हणतो, नाही रे, मी तर हे 4 महिने झोपलेले होतो. तू जे काही कष्ट केले, तू जे काही चांगले कर्म केले, हे त्याचं फळ आहे. थोडक्यात काय, की आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो, आपल्याला जेव्हा त्या सेवा करून किंवा कुठलेही प्रयत्न करून जेव्हा आपल्याला फळ मिळत असतं, तेव्हा परमेश्वर आपल्याला म्हणत असतो की हे माझं काही नाही, हे तू केलं आहे, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. म्हणजेच काय, की आपल्याला जेव्हा मेवा देत असतानाही परमेश्वर झोपी जाण्याचं नाटक करत असतो. कारण आपण कितीही म्हटलं की खरंच भगवान श्रीहरी विष्णू हे झोपेत जाता का? नाही, देव कधीही झोपी जात नाही. पण जेव्हा ते निद्रा अवस्थेत असताना, म्हणून आपण ज्या काही सेवा करतो किंवा आपल्याकडनं ज्या काही घडत असतात ते संपूर्ण बघत असतात, आणि त्याचं अक्षय फळ आपल्याला वर्षभर मिळत असतं. हे आहे त्या चातुर्मासाचं महत्व. आता आपण सेवा बघूया. तुम्हाला माहितीये का, ह्या चातुर्मासामध्ये जर तुम्ही रोज 3दा जर मासिक धर्म सुतक विटाळ सोडला, रोज 3दा जर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं, तर तुमचा कितीही प्रखर दोष असो, कितीही अडलेले कामं असो, ते मार्गी लागतातच. रोज 3 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, ताई एवढं 3 वेळा तर करणं शक्य होत नाही, तर लोक एकदाच करत नाही, तर तू 3 वेळा काय सांगते आहे? पण खरं सांगू का, जर तुम्ही हे 3 वेळा केलं ना, तुमची अडलेली असंख्य कामं मार्गी लागते. मग त्याच्यापेक्षा दिवसाची सुरुवात आपण उठल्या उठल्या जर विष्णू सहस्त्रनामा हळूवार आवाजात, आपल्याला आवाज येईल एवढ्या आवाजात जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावलं, तर या 4 महिन्यात मी तुम्हाला गॅरंटी देते, तुमचं विष्णू सहस्त्रनाम मस्त पाठ होऊन जाईल. कारण ते संस्कृतमध्ये आहे, आपल्याला रोज ऐकून ऐकून आपलं पाठ होत चाललं आहे, आपल्याला समजतं आहे की कुठे काय आहे, कुठे काय आहे. तर हळूहळू जर तुम्ही हे 4 महिने फक्त सातत्याने विष्णू सहस्त्रनाम लावून दिलं आणि श्रवण जरी केलं, तरी तुमचं 4 महिने पाठ होईल. मी तर म्हणते पाठांतरासाठी तरी लावा, की जेणेकरून आपल्याकडनं काही ना काही सेवा घडेल. या 4 महिन्यामध्ये जरी श्रावण महिना आला किंवा अजून बाकीचे सण येणार आहेत, तरी सुद्धा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला मात्र विसरू नका. त्याच्याबरोबर येतं, या संपूर्ण चातुर्मासामध्ये 21 दिवस श्री व्यंकटेश स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं. कधी पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा तुम्ही करा. बघा काय चमत्कार होतो. मी तर म्हणते त्या चमत्कारापेक्षा साक्षात भगवान श्रीहरी विष्णू तुमची सेवा ऐकत असता, आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात, आणि ते तुम्हाला दर्शन देतातच. अशी सुंदर 21 दिवस रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता लहान बाळ असल्यामुळे 21 दिवस रात्रीची ती सेवा करणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. ताई मी प्रेग्नेंट आहे, तुम्ही सगळ्या सेवा बिंदास करू शकता, श्रवण करू शकता, काहीच अडचण नाही. रात्री 12ची ही जी सेवा आहे ना,
तर या चातुर्मासामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा काय अनुभव येतो. आता मी तुम्हाला माझ्यावरनं सांगते. लहान बाळ असल्यामुळे म्हणजे ते कधी पण उठतं, अजूनही माझं बाळ कधी पण उठतं. मग त्याच्यामुळे ना मला भीती वाटते, की कारण उठल्यावर मला इथून उठून तिथे जाऊ नाही शकत. मग त्याच्यामुळे अजून तरी माझी ती सेवा करायची धाडस होत नाही. बघू आता शेवटी शेवटी करता करविता मालक आहेत, त्याने ठरवलं तर काही पण होऊ शकतं. बघू, आपण प्रयत्न करायला हरकत नाही. असं तरी मला करायचं आहे, पण मी तुम्हाला सांगेल, चातुर्मास असो किंवा नसो, नित्यसेवेमध्ये 3दा व्यंकटेश स्तोत्रम मी सकाळी आणि संध्याकाळी 3दा, सकाळी 3दा, संध्याकाळी 3दा असं पठण करते. आता 90 काय 100% बायकांना पाठ झालं आहे व्यंकटेश स्तोत्रम. मी संस्कृतमध्ये म्हणते आणि प्राकृतमध्ये ऐकते. खरं तर प्राकृतमधलं पाठ पण आहे, पण मी संस्कृतमधलं 3दा म्हणते. संध्याकाळी जर काही कामानिमित्त नाही शक्य झालं तर सकाळचं व्यंकटेश स्तोत्रम कधीच चुकत नाही, मासिक धर्म सोडला तर. ते कधीच चुकत नाही. मी तुम्हाला पण सांगेल, तुम्ही हे लगातार, खरं तर नित्यसेवेमध्ये लगातार 3 वेळा तुम्हाला लगातार व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. ह्या चातुर्मासामध्ये करून बघा, बघा काय फरक पडतो. आता हे तुम्ही 3 वेळा तुम्ही संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये पठण करू शकता. श्री विष्णू सहस्रनामाचं पठण झाल्यावर लगेच मी व्यंकटेश स्तोत्रम जे प्राकृतमध्ये आहे, ओम नमो हेरंबा सकळा दितू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे तुझे. खूप सुंदर आहे ते, खूप सुंदर आहे. तुम्ही ते एकदा ऐका, तुम्हाला आवडेल आणि नीट ऐका ते त्याच्यात काय काय सांगितलेलं आहे. खूप छान आहे ते. तुम्ही पठण करा, तुम्ही श्रवण करा, जसं तुम्हाला जमेल, ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. या चातुर्मासामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर गोपद्म व्रत म्हणजेच काय, गायींच्या 33 पावलांची आपल्याला रांगोळी काढायची असते. त्याला कुठलेच नियमटीने फक्त रांगोळी काढायची असते, ते करू शकता. या चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा करणं ही तेवढंच महत्वाचं आहे. रोज तुळशीला जल अर्पण करणं. आता पावसामुळे तर आपोआप पाणी अर्पण होतं आहे, पण तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुपाचा दिवा लावणं, कारण दिवा लावला देवापाशी उजेड पळतो तुळशीपाशी, आपण हे ऐकलेलं आहे. तर रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावा, तुळशीभोवती रांगोळी काढा. प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. या चातुर्मासामध्ये आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, एक तरी तुळशीचं पान त्यांना अर्पण करा. तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम जर तुम्ही पठण करत असेल, त्याच्याच बरोबर एक माळ तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आवर्जून मंत्र जप करावा, किंवा 21 वेळा, 51 वेळा. त्याच्याच बरोबर विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्राचा एक माळ 11 वेळा, 21 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा आपण ह्या सेवा करत असतो आणि परमेश्वर आपल्याला फळ देत असतो, तेव्हा आपण जेव्हा त्यांचे आभार मानतो की देवा हे तुझ्याचमुळे आहे, तेव्हा देव म्हणत असतो की नाही रे, मी तो झोपला होतो, हे तुझ्या कर्माचे फळ आहे. याचा अर्थ कामधाम सोडायचं आणि देवाची सेवा करायची असं नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, त्याला परमेश्वराची साथ कुठल्या ना कुठल्या रूपात येतेच. आणि व्यंकटेश स्तोत्रमचे रोज एक तरी मेल असतो ताई. श्री व्यंकटेश स्तोत्रमचं मी असं पठण केलं, इतक्या दिवस पठण केलं आणि मला अनुभव आले. त्या सेवेचे खूप सुंदर अनुभव आहे. तुम्ही सुरुवात तर करा. 1 महिना मी सांगते म्हणून 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रम घरात पठण करा, किंवा 21 दिवसाची तुम्ही सेवा करा. 21 दिवसाची सेवा जर तुम्हाला सगळी व्यवस्थित ऐकायची असेल ना, मला कमेंट करा. मी तुम्हाला त्या संदर्भातील सविस्तर नियम अटीसहित सगळी माहिती सांगेल. तुम्ही करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.